नमस्कार दोस्तों, आज आपण सॉलिडवर्कचा तिसरा सेशन बघणार आहे आणि तिसऱ्या सेशनमध्ये आज आपण स्केच एडिटिंग टूल्स जे आहेत सॉलिडवर्क्स मधले ते आपण आज वन बाय वन सगळे बघणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण कोणते तरी प्लेन घेऊया. प्लेन घेतली, स्केच. त्यानंतर आपण पहिली जी कमांड बघणार आहे ती आहे फिलेट. ओके, तर मी काय करतो, एक रेक्टँगल ड्रॉ करतो, सेंटर रेक्टँगल. आणि फिलेट कमांड, स्केच फिलेट, ही लाईन, त्यानंतर ही लाईन. त्यानंतर आपण फिलेटचं डायमेन्शन इथून चेंज करू शकतो, इथं 20. सेम तसंच आपण ह्या साईडला पण फिलेट देऊ शकतो. ओके, आणि इथून ओके. आणि तुम्ही इथं डायमेन्शन पुन्हा व्हॅरी सुद्धा करू शकता. त्यानंतर पुढची जी आहे ती कमांड आहे चॅम्पर. चॅम्पर कमांड सुद्धा सेम. कोणत्या पण दोन एजेस सिलेक्ट करा, ही एज, ही एज. ओके, आता इथं डिस्टन्स आहे म्हणून याचे जे डायमेन्शन आहेत ते दोन्ही बाजूनी 10-10 चं डिस्टन्स घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हे डिस्टन्स चेंज सुद्धा करू शकता. ओके, त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अँगल डिस्टन्स. आता तो कसं काम करतो तो बघूया. अँगल डिस्टन्स घेतला मी, त्यानंतर डायमेन्शन इथे 10 आहे, आपण इथे 20 करूया. 20 डायमेन्शन अँड अँगल 45 ती या साईडला अप्लाय करूया. ही लाईन इथून बाहेर करूया. जम्पर, अँगल डिस्टन्स 20, ही लाईन आणि ही लाईन. ओके, ते झालं डिस्टन्स 20 आणि त्याचा हा अँगल 45 डिग्री. ओके, हे झाले चॅम्पर आणि फिलेट. त्यानंतर आपण नेक्स्ट कमांड बघूया. सिलेक्ट केलं, डिलीट. त्यानंतरची जी कमांड आहे ती ऑफसेट. तर ऑफसेट कशी घ्यायची बघा. मी एक लाईन ड्रॉ केली आणि मला ह्या लाईनचा ऑफसेट घ्यायचा तर मी काय करणार, ऑफसेट एंटिटी आणि ही लाईन सिलेक्ट केली आणि राईट क्लिक. इथून तुम्ही डिस्टन्स देऊ शकता, किती डिस्टन्सवर ऑफसेट पाहिजे. मी देतो 30. तर ही लाईन 30 डिग्रीवर 30 वरती डिस्टन्सवरती ऑफसेट होणार. त्यानंतर जी कमांड आहे ती ट्रिम आहे. ट्रिम कमांड कशी काम करते बघा. त्यानंतर मी ट्रिम कमांड घेतो. ट्रिम कमांड घेतली आणि याच्यामध्ये पॉवर ट्रिम ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर ड्रॅग करा. तर ही झाली ट्रिम कमांड. ओके, त्यानंतर आहे ट्रिम मध्ये दुसरी कमांड ती म्हणजे एक्सटेंड कमांड. आता एक्सटेंड कमांड केव्हा काम करणार, जेव्हा तिला समोर एखादी बाउंड्री जर अवेलेबल असेल तरच ती एक्सटेंड कमांड वर्क करते. आता मला जर ही लाईन एक्सटेंड करायची असेल तर तिला समोर बाउंड्री जी आहे ती ही लाईन आहे. जर ही लाईन त्याला समोर बाउंड्री नसती तर ही लाईन एक्सटेंड झालीच नसती. ओके, तर आता मी एक्सटेंड कमांड घेतली आणि ही लाईनवर होवर करतो तर ही लाईन एक्सटेंड झाली. ओके, असंच.
त्यानंतर नेक्स्ट कमांड आपण बघूया. मिरर एंटिटी. तर मिरर करण्यासाठी आपण काय करूया, एक सेंटर लाईन ड्रॉ करूया ओरिजिन मधून. आणि मी काय करतो, या साईडला एक सर्कल ड्रॉ करतो. मला काय करायचं, हा सर्कल इकडे मिरर करायचा. तर मी काय करणार, मिरर एंटिटीज घेणार, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, त्यानंतर मिरर अबाउट ही सेंटर लाईन. ओके, ते झाली मिरर कमांड. त्यानंतर आपण नेक्स्ट कमांड बघतोय, लिनियर स्केच पॅटर्न. त्यासाठी मी काय करतो, एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला. आता मला काय करायचं, याचे लिनियर पॅटर्न म्हणजे याची मल्टिपल कॉपीज बनवायचे आहेत एका पॅटर्ननुसार. तर मी काय करणार, इथून लिनियर पॅटर्न मध्ये जातो. हा स्केच, आणि मला याचे कॉपीज किती पाहिजे, 5. तर मी याचे कॉपीज 5 देतो. देन दोन्ही ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते मी 50 देतो. ओके, आणि कोणता, तर हा ऑब्जेक्ट मला हे करायचं आहे. तर हे झालं पॅटर्निंग. आता मला याचे दुसऱ्या डायरेक्शनला पण पाहिजे. आता ही एक्स डायरेक्शननी पॅटर्निंग झालं, मला सेकंड डायरेक्शनला पण मूव्ह करायचं. तर मी काय करणार, इथून वाय ॲक्सिस वरती पण क्वांटिटी देणार. इथून वाय ॲक्सिसला मला क्वांटिटी पाहिजे आहे 5. ओके, आणि इथून मी डिस्टन्स याचं जे आहे ते पण 50 देतो स्पेसिंग, आणि जे डायरेक्शन ते डाऊनवर्ड साईडला. ओके, आणि इथून मी ओके म्हणतो, इथून झूम फिट. ओके, तर हे झालं लिनियर पॅटर्न, लिनियर स्केच पॅटर्न. त्यानंतर आपण नेक्स्ट जो प्रकार बघणार आहे पॅटर्निंगचा तो म्हणजे सर्क्युलर. डिलीट करतो. एक सर्कल घेतला, एक मी सर्कल ड्रॉ केला, आणि याला मी काय करतो, कन्स्ट्रक्शन फॉर कन्स्ट्रक्शन मोड मध्ये याला कन्वर्ट करतो. इथून ओके. त्यानंतर अनेक छोटासा सर्कल घेतो, इथे ड्रॉ करतो, एस्केप. आणि मला काय करायचं, हे जे सर्कल आहे ह्याच्या मला मल्टिपल कॉपीज या पिच सर्कल भोवती ड्रॉ करायचे आहेत. हा पिच सर्कल असं कन्सिडर करा. तर त्यावेळेला मी त्यामध्ये मी काय करणार, पॅटर्न मध्ये जाऊन सर्क्युलर स्केच पॅटर्न सिलेक्ट करणार. आता इथे विचारतो पॅरामीटर्स, विचारतो मी काय करणार, ह्याला हा ॲक्सिस देणार, हा पाथ. ओके, इथून मला क्वांटिटीज किती पाहिजे आहेत, तर स्पेसिंग क्वांटिटी तिथे इन्स्टन्सेस 4 आहेत, आपण इथे 6 देऊया. इक्वल स्पेसिंग ठेवायचं 360 डिग्री, आणि इथे इंट्रोड्यूस टू पॅटर्न मध्ये हा सर्कल सिलेक्ट करायचा. ओके, इथून ओके म्हणतो. तर हा झाला सर्क्युलर पॅटर्न. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण जे बघणार आहे कमांड ती म्हणजे मूव कमांड. मूव कमांड मध्ये मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला, आणि इथे मूव एंटिटीज, मी पूर्ण ही एंटिटी सिलेक्ट करतो, आणि त्यानंतर एक पॉइंट मेन्शन करतो. मला नंतर ह्याच्यामध्ये हा पॉइंट मेन्शन केला, आणि त्याला मी कुठे पण मूव करून प्लेस करू शकतो. ही झाली मूव कमांड. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ती कॉपी कमांड. कॉपी एंटिटीज सेम
पूर्ण क्वांटिटी ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला, त्यानंतर एक पॉइंट मेन्शन करतो, तो म्हणजे सेंटर पॉइंट, आणि याला कॉपी करतो. ही झाली कॉपी कमांड. त्यानंतर नेक्स्ट आहे रोटेट. आता एखादा ऑब्जेक्ट मला जर रोटेट करायचं असेल एक स्पेसिफिक पॉइंटला, तर मी रोटेट कमांड घेणार. रोटेट, त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, आणि त्यानंतर मी एक पॉइंट देतो. कोणत्या पॉइंटला रोटेट करायचं, तर मी हा पॉइंट दिला आणि इथून त्याला अँगल देतो 45 डिग्री, आणि इथून ओके म्हणतो. तर हा ऑब्जेक्ट 45 डिग्रीला रोटेट झाला. त्यानंतर आहे स्केल कमांड. ओके, स्केलमध्ये गेलो, पुन्हा सेम मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला स्केलमध्ये, आणि आता स्केल मला जर डिफाईन करायचं असेल तर मी तर डबल करतोय ह्या स्केलचं, आणि हा पॉइंट मी मेन्शन करतो ह्यातला हा पॉइंट, तर याच्यामध्ये हा झाला डबल. मी ह्या जॉमेट्रीचा स्केल वाढवला. ओके, ती झाली स्केल कमांड. त्यानंतर आपण जे नेक्स्ट बघणार आहे ते रिलेशन्स आपण कशा ऍड करतो ते बघणार आहे. तर मी काय करतो, एक रॅन्डमली थोडेफार ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. दोन सर्कल झाले, एक लाईन आहे, ओके. आता रिलेशनशिप आपण कसे डेव्हलप करतो ते बघूया. आता मला काय करायचं, हे दोन सर्कल एकमेकाला टँजंट करायचे, तर मी काय करणार, हा सर्कल सिलेक्ट करणार, कंट्रोल प्रेस, परत हा सर्कल सिलेक्ट केला, त्यानंतर इथे ऑप्शन आहे तो टँजंट, तर इथे मी टँजंट घेणार. ओके, त्यानंतर कंट्रोल झेड पुन्हा, आणि मला आता हे सर्कल कॉन्सेंट्रिसिटी करायचे, म्हणजे दोघांचा सेंटर पॉईंट जर एक करायचं असेल तर मी काय करणार, हा सर्कल आणि हा सर्कल सिलेक्ट करणार, आणि त्यानंतर कॉन्सेंट्रिक ऑप्शन घेणार, तर हा सर्कल दोन्ही सर्कलचा सेंटर पॉईंट एकच झाला. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे आता मी ह्या लाईनवर क्लिक करतो, तर ह्या लाईनला मला हॉरिझॉन्टल करायचं असेल तर मी इथून हिला हॉरिझॉन्टल बनवू शकतो, तर ही हॉरिझॉन्टल झाली. ओके, तसंच मी ह्या लाईनला मला व्हर्टिकल बनवायचं तर मी इथून व्हर्टिकल करू शकतो. आता ही ऑलरेडी तिच्या कन्स्टंट झालेले आहे, त्यामुळे इथं एरर देते, तर आपण इथून बाहेर पडूया. ओके, स्केच ओव्हर डिफाईन होते. कॅन्सल. तर हिला करूया आपण नवीन लाईन ड्रॉ करतो. ही लाईन मी ड्रॉ केली. मला जर हिला व्हर्टिकल करायची असेल, लाईन सिलेक्ट केली, त्यानंतर व्हर्टिकल, तर ही लाईन व्हर्टिकल झाली. ओके, अशा प्रकारे आपण रिलेशनशिप ऍड करू शकतो ड्रॉइंग मध्ये. त्यानंतर आपण स्केच फुल्ली डिफाईन कसं करायचं ते बघणार आहे. त्याच्यामध्ये मी काय करेन, एक रेक्टँगल घेईन, हा रेक्टँगल मी ड्रॉ केला, आणि याला आता मी काय करेन, डायमेन्शन देईन, हॉरिझॉन्टल डायमेन्शन, आणि हे ॲज इट इज ठेवूया, आणि हे हॉरिझॉन्टल डायमेन्शन, हे सॉरी व्हर्टिकल डायमेन्शन. ओके, आणि इथून ओके म्हणतो. तर आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करता याच्यामध्ये की आपली जॉमेट्री आता काय झालेली आहे, फुल्ली डिफाईन झालेली आहे.
फुली डिफाईन झाली तर आपल्याला खाली इथं मेन्शन सुद्धा होते की आपली जॉमेट्री फुली डिफाईन आहे. ती कशावरून की पूर्ण जॉमेट्री जेव्हा आपली फुली डिफाईन असते तेव्हा पूर्ण जॉमेट्री जी असते आपली ब्लॅकमध्ये कन्वर्ट होते, ब्लॅकमध्ये दिसते. आणि जर फुली डिफाईन नसेल तर एखाद्या ठिकाणी तर तिथं ब्लूमध्ये ती इंडिकेट करते. तेव्हा समजून जायचं की आपली जॉमेट्री फुली डिफाईन नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादं स्केच कंप्लीट करता तेव्हा ते फुल्ली डिफाईन्ड असणं गरजेचं आहे. ओके, तर याच्यामध्ये आज आपण इतकंच बघतोय. थँक्यू.